नमस्कार, मी अविनाश शिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. आता माझ्यासोबत आहे डॉक्टर सौ निलिमा रुपेश पवार, त्यांचं बाहेरचं नाव गायकवाड. डॉक्टर मॅडम, आपलं स्वागत आहे. नमस्कार. त्या प्रभाग क्रमांक 10 म्हणजे मासुरकर कॉलनी किंवा तुमचा गांधीनगर नेहरूनगर हा जो पट्टा आहे त्या प्रभागासाठी ते इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी मुलाखत सुद्धा दिलेली आहे आणि प्रबळ दावेदार म्हणून तर तिथे मागणी करतात. मुळात त्यांना माझा पहिला प्रश्न असा आहे की त्यांनी सोशल वर्क भरपूर आहे. त्यांनी सामाजिक कार्यामध्ये त्यांनी त्यांच्या परिचय पत्रात दिले. दर 3 महिन्याने त्या प्रभागामध्ये आरोग्य शिबिर घेत असतात. कामगार दिन, महिला दिन किंवा सफाई कामगारांना, महिलांना गृहोपयोगी वस्तूंचं वाटप, शालेय विद्यार्थ्यांना वस्तू वाटप, नंतर ज्येष्ठ नागरिकांच्या व्याख्यानमाला, करून कार्यक्रम आणि विविध थोर पुरुषांची जयंती, पुण्यतिथी किंवा शेतकरी आठवडे बाजार याच्यामध्ये त्यांचा सहभाग असून यामार्फत त्या जनतेशी संपर्कात आहे. मला पवार मॅडम पहिले एक सांगा, राजकारणात काय यायचं तुम्हाला, कारण काय? सर्वात पहिल्यांदा मी पीसीबी न्यूज आणि चिलेकर सरांचं धन्यवाद मानेल की त्यांनी मला माझ्यासारख्या नवीन उमेदवाराला इथे व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. राजकारणात यायचं हा माझा तसा उद्देश नव्हता. 2009 पासून मी इथं प्रॅक्टिस करते. हो, 17 वर्षाची माझी प्रॅक्टिस आहे आणि एक फॅमिली डॉक्टर म्हणून मी इथं काम करत होते. फॅमिली डॉक्टर म्हटल्यावर माहितीये ना, आपण प्रत्येक फॅमिलीशी एकदम क्लोजली कनेक्ट होतो. म्हणजे मी त्या मुलांचं बालपण बघितलंय, त्यांची लग्न बघितले ते, किंवा म्हणजे त्यांच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी की मुलगा एखादा वाया गेला तरी ते आई वडील येऊन सांगतात, किंवा एखाद्याचा MBBS ला नंबर लागला तरी पण ते आम्हाला येऊन सांगतात. अशा छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला माहित असतात. येस. तर हे करत असताना असं जाणवलं की काही काही गोष्टी आपण त्यांच्यासाठी, म्हणजे आरोग्य सेवा तर आपण करतोय त्यांच्यासाठी, पण काही सेवा आपण नाही करू शकत, तिथं निर्बंध येतात. उदाहरणार्थ असं झालं की मला त्यांच्यासाठी समजा एखादी वस्तू घ्यायची, तर अशा वेळेस किंवा एखादी सुविधा, सरकारची एखादी सुविधा उपलब्ध करून द्यायची, पण तिथं मी एक सामान्य नागरिक असल्यामुळे माझ्याकडे लक्ष दिलं जाईल, त्याची दाद घेतली जात नाही, सरकारच्या योजना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवता येत नाही. पण हेच जर माझ्या हातात सत्ता असते तर मला डायरेक्टली अधिकाऱ्यांशी, त्यातल्या वातावरणाशी कनेक्ट करून, येस. तर अशा काही गोष्टी असतात की जे जोपर्यंत आपल्या हातात सत्ता येत नाही, आणि ह्या गोष्टी मी भरपूर वेळा अनुभवल्या, काही पर्सनल अनुभव पण आहे, ते आता सांगायला लागले तर खूप वेळ लागेल, त्याच्यामुळे मी हेच सांगेल की अशा काही गोष्टी पण घडल्या की जेणेकरून असं वाटलं की आपण सत्तेत असायला हवं, की जेणेकरून आपल्याला या लोकांचं मदत, नगरसेवक असतं हे काम ताबडतोब एकदम ताबडतोब झालं असतं. आणि लोक, अधिकारी लोक पण जेव्हा आपण नगरसेवक पदावर असतो तेव्हा एकदम व्यवस्थित ट्रीट करतात, पण जेव्हा एक सामान्य नागरिक म्हणून आपण त्यांच्याकडे जातो तर त्या प्रकारे आपल्याला ट्रीटमेंट तिथं मिळत नाही. असं त्याच्यासाठी तुम्हाला राजकारणात यायचं. येस. पण निवडणूक लढवणं ही कितपत शक्य हो? म्हणजे निवडणूक लढवायची तुम्ही म्हणताय, पण निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की निवडणूक आजकाल असं समजलं जातं की राजकारण हा सगळा बदमाशांचा खेळ झालेला आहे. आणि तिथे सर्वस्व माणूस, प्रामाणिक माणूस जो सरळ समाजसेवा करतो त्यांनी तिथे जायचं म्हणजे फार कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला राजकारणात यायचं, निवडणूक लढवायची. आज निवडणूक लढवायची तर मुलाखतीला गेल्यावर पहिले विचारतात, तो 2 कोटी खर्च करणार का, 3 कोटी खर्च करणार का? मग एवढा साम दाम दंड भेद हे सगळं राजकारणातलं यायला लागतं. तर त्यातलं तुम्ही अगदी नवख्या आहात याच्यामध्ये. निवडणूक तुम्ही कशी जिंकणार? सर्वात पहिल्यांदा मी सांगेल की आपण नॉर्मल कुठल्याही कुटुंब असू द्या, तर प्रत्येक जण म्हणतो, डॉक्टरचा मुलगा असेल तर म्हणतो तू डॉक्टर हो, वकिलाचा असेल तर वकिलाचं, पण असं कोण नाही म्हणत की तू राजकारणात जा, कारण राजकारणचं पूर्ण गटर झालेलं आहे. बरोबर. पण हे गटर जर साफ करायचं असेल तर आपल्याला त्या गटरामध्ये उतरायला लागतं, आणि ते स्वच्छ करायचं म्हटल्यानंतर आपल्याला तिथं पाय ठेवल्याशिवाय, हात घातल्याशिवाय, आपण स्वतः मळल्याशिवाय आपल्याला ते करता येणार नाहीये. म्हणून मला राजकारणात जायचंय की हे नाला सगळा साफ झाला पाहिजे. नाला साफ करायचंय. पण पिंपरी चिंचवडचं राजकारण कसं पाहता तुम्ही? तुम्हाला राजकारण कसं वाटतं? म्हणजे त्याच्यामध्ये महिलांना प्राधान्य दिलं जातं का? महिलांना ऍक्च्युली पाहायला गेलं तर पिंपरी चिंचवडच नाही, पूर्ण देशामध्येच महिलांचं प्रमाण खूप कमी आहे. इव्हन आता 50% आरक्षण जाहीर झालंय तरी पण म्हणावं तसं राजकारणामध्ये महिला उतरत नाही. काही सामाजिक बंधनं असतात, आर्थिक परिस्थिती असते, इव्हन कसं होतं की पुरुष डॉमिनंट आपला समाज असल्यामुळे की असा विचार केला जातो की अरे हिला तिकीट घेऊन ही कितपत काम करणार आहे किंवा किती योग्य आहे, अशा गोष्टींचा विचार केला जातो. त्याच्यामुळे महिलांचं याच्यामध्ये
मागे आहेत समाज राजकारणामध्ये, पण मला असं वाटतं की महिलांनी याच्यामध्ये यावं. यायला पाहिजे. अगदी बरोबर. कारण कसं आहे की महिला आल्या तर महिला वैचारिक विचार करतात, समता, न्याय, नीती या सगळ्या गोष्टींच्या विचाराने त्या चालतात. कुटुंब चालवतात. तर राजकारण चालवायला त्यांना काय म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाहीये. तर महिलांनी मला असं वाटतं आवश्यक याच्यामध्ये यावं. कारण त्यांची एक विचार करण्याची पद्धती वेगळी असते. आपल्या शहरामध्ये दिसतं का तुम्हाला महिला राजकारणामध्ये सक्रिय सहभाग आहे का? तर अनेकदा मी असं पाहतो की जरी नगरसेविका असली तर तिचे मिस्टर तिथे सगळ्या कारभार चालवतात, त्या फक्त सयाजीराव असतात. खूप कमी प्रमाणात महिला आपल्या इथेही राजकारणामध्ये सक्रिय आहेत. आणि मी बघितलं तर एकदम डॉक्टर तर खूप कमी आहेत असं मला वाटतं. एक 3 ते 4 महिला झाल्या असतील आतापर्यंत आपल्या पिंपरी चिंचवड. डॉक्टर कमरुनिसा कानेक होत्या आणि डॉक्टर वैशाली घोडेकर ताई होत्या. तर असे उच्च शिक्षित डॉक्टर लोक तिथं असणं हे पण मला खूप गरजेचं, महिला डॉक्टर असणं. कारण महिलांचे खूप प्रॉब्लेम असतात जे नाही पुरुष नाही समजून घेऊ शकत. आणि एक महिला उमेदवार तिथं असेल, महिला नगरसेवक असेल तर ते खूप चांगल्या पद्धतीने हँडल केले जातील. 50% महिला 128 पैकी 64 महिला तिथे सभागृहात असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला किती महिला बोलक्या दिसतात किंवा सभागृहात जा विचार करत दिसतात? असं काही तुम्हाला सांगता येईल की मी यांना पाहिलं, हे 4-5 लोक आहेत खरंच सभागृहामध्ये चालवतात, बाकी मला त्याच्यामध्ये काही तथ्य दिसणार नाही. उद्या तुम्ही सभागृहात गेलात तर तुम्ही जर बसून राहिलात तर तुमचे प्रश्न कसे सोडणार? 100% मी तर बसून राहणार नाही. मी एक खूप चांगली व्यक्ती आहे, वक्तृत्वावर माझी चांगली कल आहे, त्याच्यामुळे मी बसून राहून प्रश्न सोडवणाऱ्यामधले नाहीच. मी तिथं हंगामा करणार आणि मी प्रश्न सोडवणार. येस, प्रत्येक आतापर्यंत झालेल्या गोष्टींचा पण जाब विचारणार. जे काही दिसतायत आपल्याला आतापर्यंत ज्या गोष्टी झाल्या, काय तुम्हाला काय जे आता अर्बन स्ट्रीटच्या नावं वगैरे रस्त्यांचं रुंदीकरण केलेलं आहे. म्हणजे आमच्या इथं ना एवढं ट्रॅफिक होतं. कालचीच गोष्ट आहे, 1.5 तास ट्रॅफिक होतं मोरवाडी चौकामध्ये. 1.5 तास. मला रस्ता आहे इतका, त्याच्यात तो फुटपाथ केला, मला समोर लागला. तो घरी जायला 5 मिनिटावर माझं घर आहे क्लिनिक पासून. मी 5 मिनिटावर जाण्यासाठी मला 20 मिनिटं लागली तिथं जायला. शेवटी मी गाडी घरी लावली 5 मिनिटात चालत आली क्लिनिकला. म्हणजे ह्या अशा गोष्टी असतात की हे सगळं ट्रॅफिक जाम होणं वगैरे या गोष्टी त्या अर्बन स्ट्रीटमुळे. आणि ज्याच्यासाठी तो अर्बन स्ट्रीट केला की पादचाऱ्यांनी वगैरे त्यांचं तर राहिलं, तिथं स्टॉलवाले वगैरे तिथं गाड्या लावून उभं राहतात. बरोबर. ह्या गोष्टींचं काय करायचं? त्याच्यावर जाब विचारत नाही. त्याच्यावर जाब विचारला आता पाहिजे. नगरसेवक नाही, तुम्ही या संदर्भात एखादं पत्र वगैरे दिलं प्रशासनाला? पत्र दिलेलं आहे. त्यांनी सांगितलंय की आम्ही त्याच्यावर कारवाई करू. बघू आता किती दिवसात कारवाई होईल ते. नॉमिनल असतं ते. मला तुमचा प्रभाग नेमका भौगोलिक दृष्ट्या प्रभाग आहे कसा नेमका, मला थोडं? माझा प्रभाग 10 मोरवाडी, म्हाडा, लालटोपी नगर. मोरवाडी, म्हाडा, लालटोपी नगर. त्यानंतर इकडं अमृतेश्वर कॉलनी, बरोबर, विद्यानगर, संभाजीनगर, दत्तनगर, बरोबर, HDFC कॉलनी, आंबेडकर कॉलनी. एवढा प्रभाग आहे माझा. झोपडपट्टी आहेत ना 2-3. लालटोपी लालटोपी नगर झालं तुमची. टिपू सुलतान नगर, इंदिरानगर बोलले. झोपडपट्टी किती आणि चाळी किती आहेत साधारण? काय अंदाज? 55% स्लम एरिया असेल आणि 45% सोसायटीज. याच्यामध्ये झोपडपट्टीतलं मतदान मिळवण्यासाठी तुमच्याकडे काय काय योजना आहेत? झोपडपट्टीत ऍक्च्युअली सांगायला गेलं ना सर, मोरवाडीतले तर म्हणजे बरेचसे जे स्लम एरिया मधले माझे पर्सनल माझे पेशंट आहेत की जे मी डोळे झाकून त्यांना म्हटलं ना की आता मी उमेदवार म्हणून उभे आहेत, ते मला डोळे झाकून मतदान करतील असे. तर त्यांच्यासाठी मला वेगळं काय अशी योजना करायची गरज नाहीये. राहिला प्रश्न शाहूनगर, संभाजीनगर किंवा इकडे दत्तनगर वगैरे, तर तिकडं थोडासा मी अभ्यास केला तर तिकडे पाण्याचा वगैरे प्रश्न आहे, अस्वच्छता आहे तिकडे, हायजीनची थोडीशी कमी आहे. त्याच्यामुळे बऱ्याच आजारांना वगैरे फेस करायला लागतं. तर अशा ठिकाणी मी असा विचार करते की इन केस मी जर नगरसेवक झाले तर मी आरोग्याच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर राहणार. म्हणजे मी आरोग्य शिबिर जसे आता तर मी नगरसेवक नाहीये तरी मी घेते, पण इथून पुढे तर मग मी कंपल्सरी घेणार. 3 महिन्यांनी म्हणजे मोठ्या प्रमाणावर घेणार. आणि दर 3 महिन्यांनी लेडीजचं तर मोस्टली आता म्हणजे हा राजकारणाच्या बाहेरचा विषय, पण आता आपण लेडीज मध्ये बघितलं तर ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर खूप कॉमन आहे. खूप आणि ह्या एरियामध्ये पण असतं की स्लम एरियामध्ये, आणि त्यांना माहित नसतं की हे कॅन्सरची सुरुवात आहे वगैरे काय. तर त्यांना ही जाणीव करून देणार की नक्की काय असतं, त्याच्याबद्दल प्रबोधन करणार.
आणि दर 3 महिन्यांनी मॅमोग्राफी, सर्व्हायकल कॅन्सरसाठी काही पॅप्समियर वगैरे अशा ज्या टेस्ट असतात त्या त्यांना मी फ्री मध्ये उपलब्ध करून देते. क्या बात आहे. फार सुंदर असे प्रोग्राम असले पाहिजे. वास्तविक खरं पाहिलं तर नगरसेवकांनी हे विचार केला पाहिजे. या महापालिकेमध्ये महिला बालकल्याण विभाग, त्याच्यामध्ये 45 ते 50 कोटी रुपयाचं बजेट असतं. बजेट कसं खर्च करायचं हाच प्रश्न असतो. ते पैसे खर्च होत नाही, लॅब्स होतात. जे खर्च होतात ते सगळे काय, ड्रायव्हिंग प्रशिक्षण, तुमचा पापड लोणचे मसाले प्रशिक्षण, ह्याच्यावरती खर्च होतात. पण हा इतका सुंदर प्रोग्राम आहे म्हणून डॉक्टर सभागृहात असणं खास गरजेचं आहे. त्याचं कारण त्यातल्या समस्या झाल्या, पाणी झालं तुम्हाला, बाकी इलिगल अनाधिकृत बांधकाम सुद्धा या भागामध्ये आहेत ना फार मोठं? या भागामध्ये एवढं नाहीये सर, फार कमी प्रमाणात आहे माझ्या भागामध्ये. तिकडे शाहूनगर एरियामध्ये थोडंफार असले तर असेल, पण या अनधिकृत बांधकामापेक्षा बाकीच्या समस्या आहेत. जसं की तेच मी तिथेच येते की वॉटर गटर मीटर हे सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं असं, पण मला जी जाणवली म्हणजे ऍज अ डॉक्टर म्हणून, तिथं गुन्हेगारी आणि व्यसन खूप जास्त, ड्रग्सचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. येस, तर म्हणजे रिपोर्ट नाही, मला स्वतः पेशंट सांगतात, त्यांचे आई वडील सांगतात की यांनी असं असं नशा केलंय म्हणून आलंय. रस्त्याने चालता चालता पडतात मुलं चक्कर येऊन. काय केलं होतं, काय नाही, ते कोलगेट मधून काहीतरी घेतलं होतं त्यांनी, कोलगेट मधून घेतात, खाण्यातून घेतात. एक खूप पर्सनल होतंय, पण एक मुलगी, कोणाचं नाव घ्यायचं नाही, फक्त उदाहरण सांगा. एक मुलगी 2 मुलांबरोबर इथं याच्यामध्ये आमचं इथं गार्डन आहे नाना नानी पार्क मध्ये, तिथं ड्रग करून पडलेली होती. आई वडील शोधत होते कुठे गेली मुलगी, कुठे गेली. शेवटी कोणीतरी सांगितलं तुमची मुलगी तिथं आहे. तिथून त्या मुलीला घेतलं आणि आमच्या क्लिनिकला आणलं. म्हणे हिला व्यवस्थित चेक करा काय झालंय का डॉक्टर. तिथं तेव्हा सर होते क्लिनिकला, त्यांनी मला बोलवलं. मी तिला व्यवस्थित चेक केलं. म्हटलं असं वेगळं काही झालेलं नाहीये, तुमच्या देवाच्या कृपेने असं वेगळं काही झालेलं नाही, घाबरू नका. फक्त हे जे ड्रग्ज तिला मिळालं ते कुठून मिळालं हा माझा मेन प्रश्न आहे, की एवढे इझिली हे अवेलेबल झालं कुठून. बापरे, हा प्रश्न खूप गंभीर प्रश्न आहे. आतापर्यंत 40-50 मुलाखती केल्या, पण हे शहर ड्रगच्या आहारी गेलेलं आहे जवळपास. हा तुम्ही सांगताय हा प्रश्न 100% पोलीस रेकॉर्डला आहे ते, पण ते उदाहरण सांगताय फार सिरियस आहे. ते खूप सिरियस आहे म्हणजे. आणि हे खूप एकच गोष्ट नाही सर, असे भरपूर पेशंट येतात माझ्याकडे. याच्यामध्ये साधारण असं काही वर्गवारी आहे की झोपडपट्टीतले जास्त असतात किंवा सोसायटीमध्ये? स्लम एरियामध्ये थोडस जास्त प्रमाण वाटतंय. आणि पण आमच्या इथं बाजूला SNBP कॉलेज आहे, हो बरोबर, शाळा आहे, तर तिथे एक सी ग्राउंड म्हणून एरिया आहे की जो एरिया आधी कुणी म्हणजे ऍक्च्युली तो आहे म्हाडाकडे, पण तो अजून काही हस्तांतरित झालेला नाहीये, काय नाही. तर तिथं जो एरिया मोकळा असताना तिथं दिवसभर काय नाही, पण संध्याकाळची वेळ झाली की तिथं तरुण तरुणी येऊन बसायचे आणि असं ड्रग्स वगैरे. एक खोली होती तिथं, तर ते जरा जेव्हा आमच्या लक्षात आलं की इथं असे प्रकार घडतात, आम्ही ती रूम पाडून टाकली, ते सगळं स्वच्छ करून घेतलं आणि ते लोकांसाठी वापरायला वॉकिंग साठी करून घेतलं. हे मी नगरसेवक नसताना काम केलेलं आहे की या गोष्टी जेव्हा आपल्याला लक्षात येतात की हे युथ असं वाया चाललेलं आहे आणि ती जागा अशी वापरली जाते. नगरसेवक झाला तर तुम्ही काय कराल? विषय भरपूर आहेत, खूप आहेत सर. म्हणजे या वार्डसाठी आता तुम्ही शाहूनगर वगैरे तो परिसर जर पाहिला, त्या प्रभागातल्या समस्यांसाठी तुमच्याकडे काय सुरू आहे? तिथे MIDC जागा आहेत, MIDC जागा त्या लीजवरच्या आहेत सगळ्या. त्या जागा फ्री होल्ड करणं किंवा त्याचं त्या लोकांची प्रॉपर्टी कार्ड त्याच्यात देणं, हा विषय काय आहे तुमच्याकडे? MIDC बद्दल सर खरं सांगायचं तर असं डोक्यात आहे की हा वार्ड तसं पाहिलं तर संपूर्ण MIDC आहे. म्हणजे तुम्ही अगदी इंदिरानगर घेतलं काय किंवा तुमचा हा इकडे लाल टोपी नगर घेतलं काय, हा संपूर्ण MIDCचा भाग आहे. शाहूनगर, संभाजीनगर हा सुद्धा MIDCच्या जागेवरचा भाग आहे. त्याच्यामुळे या वार्डच्या दृष्टीने तो प्रश्न तसा महत्वाचा वाटतो. MIDCचा एरिया भरपूर आहे सर. आपली पिंपरी चिंचवडच उद्योगनगरी म्हटल्यानंतर कंपन्या तर आहेच, पण MIDCचे जे वर्कर आहे त्यांच्यासाठी मी असा विचार केला की AIचा यूज करून त्यांच्या सुरक्षिततेबद्दल, आता मी थोडस वाचन केलं त्याच्याबद्दल, तर त्यांच्यासाठी आपण सुरक्षितता काहीतरी निर्माण करू शकतो. की आता MIDCचे जे वर्कर असतात ते काम करताना त्यांचे अचानक अपघात वगैरे होतात, त्यांना योग्य ते टूल्स मिळाले जात नाही, तर ते योग्य ते टूल्स त्यांना प्रोव्हाइड करणं. त्याच्यानंतर त्यांचे आरोग्याची हमी घेणे, त्यांचे इन्शुरन्स काढून घेणं प्रत्येकाचे, हो, तर त्या गोष्टी कराव्यात असं मला वाटतं. प्लस जे MIDC वर्कर आहेत त्यांना तिथल्या तिथेच राहायला जागा उपलब्ध करून देणे की जेणेकरून त्यांचं टाइम सेव्ह होईल, वेळ वाचतो. अशा काही गोष्टी आहेत सर माझ्याकडे. चांगलं आहे ओव्हरऑल. म्हणजे तुमचा आपण जर पाहिलं
डॉक्टर निलिमा पवार म्हणजे वास्तविक या महापालिकेमध्ये आतापर्यंत 86 पासून 92 पासून आतापर्यंतच्या निवडणुका सगळ्या पाहिल्या. डॉक्टर श्री घारे हे सुरुवातीचे या नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष होते, निवडून आले ते लोकांमधून. त्यांच्यानंतर 86 मध्ये कोणीच नव्हतं. 92 मध्ये मला वाटतं गीता आफळे डॉक्टर भाजपच्या या एकमेव नगरसेविका 2 टर्म निवडून आल्या होत्या. नंतर नंतरच्या काळामध्ये डॉक्टर कमुंबिसा खान खळवणीमधून त्या स्वतः निवडून आल्या होत्या. आणि नंतरच्या आताच्या या बॉडीमध्ये माजी महापौर वैशाली घोडेकर हे 4-5 जे नावं सोडली तर या महापालिकेमध्ये डॉक्टर अद्यापर्यंत कोणी नाही आहे. पुण्याच्या महापालिकेत आपण पाहिलं तर डॉक्टर, इंजिनियर, वकील, साहित्यिक, शास्त्रज्ञ, विचारवंत अशी लोक येतात. लोक सुद्धा त्यांना निवडून देतात. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा या महापालिकेत 128 मध्ये किमान 4-5 डॉक्टर, 4-5 वकील, अभियंते हे असले पाहिजेत. का तर पॉलिसी डिसाईड करताना किंवा विकासाचे निर्णय घेताना त्याच्यामध्ये फार फायदा होत असतो. एक विजन असतं त्यांचं. डॉक्टर, आपण आमच्या या चर्चेत सहभाग घेतला, तुम्ही मुलाखत सविस्तर दिली. तुमचं विजन चांगलं आहे. या शहराला तुमचे सारखे नगरसेवक मिळवते ही आमची शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.